नमस्कार. आज आपण काही खास कथा ऐकणार आहोत. अशा कथा ज्या आपल्याला निस्वार्थ प्रेमाचा खरा अर्थ शिकवतील. आणि गंमत म्हणजे हे शिक्षक दुसरे तिसरे कोणी नसून मूक प्राणी आहेत. ते आपल्याला भावनांचं खरं महत्त्व काय असतं हे दाखवून देणार आहेत. चला तर मग सुरू करूया. खरंच हा प्रश्न विचार करायला लावणार आहे नाही का, की माणूस इतका बुद्धिमान असूनही त्याला प्रेम मिळवण्यासाठी आणि देण्यासाठी इतका संघर्ष का करावा लागतो. आणि दुसरीकडे बघा, प्राणी ते किती सहजपणे कोणत्याही अपेक्षेशिवाय एकमेकांवर प्रेम करतात. तर याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या कथांमधून करणार आहोत. तर आपल्या पहिल्या भागात आपण मैत्रीच्या काही अशा अद्भुत कथा पाहणार आहोत जिथे प्राण्यांनी आपला नैसर्गिक वैरभाव सुद्धा मागे ठेवला आणि अतूट नाती जपली. या कथा आपल्याला दाखवून देतात की प्रेम खरंच कोणत्याही सीमांच्या पलीकडचं असतं. तर आपली पहिली गोष्ट आहे बर्मिंगहॅममधली. इथे ना एक पोनी आणि एक खेचर होता आणि त्याने मिळून जे काही केलंय ते ऐकून खरंच आश्चर्य वाटतं. ही गोष्ट आहे त्यांच्या हुशारीची आणि त्यांच्या घट्ट मैत्रीची. त्यांचं टीमवर्क तर बघा, कमाल होतं. त्या पोनीला माहीत होतं की तो एकटा काही बाहेर पडू शकत नाही. मग तो काय करायचा, आपल्या खेचर मित्राला आवाज द्यायचा आणि तो खेचर मित्र पण बघा न चुकता धावत यायचा आणि आपल्या नाकाने बाहेरची कडी उघडून त्याला मदत करायचा. यातनं त्यांचं एकमेकांबद्दलचं अंडरस्टँडिंग आणि सहकार्य किती जबरदस्त होतं हेच दिसतं. आता बघा, साधारणपणे आपण काय म्हणतो, कुत्रा आणि मांजर म्हणजे कट्टर वैरी. पण जर्मनीमध्ये बेन्झेल नावाच्या एका व्यक्तीच्या घरी एक कुत्रा आणि एक मांजर होतं ज्यांनी हा नियमच मोडीत काढला. त्यांची मैत्री इतकी घट्ट होती की ते सगळं काही एकत्रच करायचे. एकदा काय झालं, त्यांच्या मालकाने त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्याने गुपचूप फक्त मांजराला खीर दिली. पण त्या मांजराने काय केलं असेल, तिने ती एकटीने खाल्लीच नाही. ती सरळ बाहेर गेली आणि आपल्या कुत्र्या मित्राला सोबत घेऊन आली. इतकंच नाही तर तिने कपाट उघडून दिलं आणि कुत्र्याने ती सगळी खीर खाल्ली. म्हणजे बघा किती प्रामाणिक मैत्री आणि आनंद वाटून घेण्याची केवढी इच्छा. या कथांमधून एक खूप महत्त्वाचा संदेश मिळतो नाही का. जर हे प्राणी आपला नैसर्गिक स्वभाव विसरून एकमेकांवर इतकं प्रेम करू शकतात, तर मग विचार करा, बुद्धिमान असलेल्या माणसाने तर कितीतरी जास्त स्नेह आणि सद्भावनेने वागायला हवं. बरं, आता पुढच्या भागाकडे वळूया आणि पाहूया की हे प्राणी निस्वार्थ प्रेम आणि करुणा कशी व्यक्त करतात. या कथांमधून आपल्याला प्रेमाच्या एकदम शुद्ध स्वरूपाची ओळख होईल. ही गोष्ट आहे एका कोंबडीची. बिचारीची पिल्लं एका बाजाने उचलून नेली होती. ती खूप दुःखी होती, साहजिकच. पण तिच्या आतली आई, तिची मातृत्वाची भावना अजूनही जिवंत होती. आणि याच भावनेच्या भरात तिने असं काहीतरी केलं जे खूपच आश्चर्यकारक होतं. झालं असं की आपली पिल्लं गमावल्यानंतर ती कोंबडी एका मांजरीच्या मागे लागली. सगळ्यांना वाटलं आता ही बदला घेणार, पण नाही. तिने त्या मांजरीच्या पिल्लांना आपल्या पंखांखाली घेतलं आणि अगदी स्वतःच्या पिल्लांसारखं सांभाळायला सुरुवात केली. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की प्रेम आणि विशेषतः आईचं प्रेम हे कोणत्याही जाती प्रजातीच्या पलीकडचं असतं. आता जाऊया रोममध्ये. तिथली एक घटना आहे. ही गोष्ट आहे एका माकडाची. त्याने एका आईला आपल्या बाळावर प्रेम करताना पाहिलं आणि त्याच्या मनातही तीच प्रेमाची भावना जागी झाली. इथे बघा नक्की काय घडलं ते. त्या माकडाने त्या बाळाला उचलून नेलं खरं, पण त्याचा हेतू अजिबात वाईट नव्हता. तो त्याला टॉवरवर घेऊन गेला आणि अगदी त्याच्या आईसारखंच प्रेम दिलं, त्याचे लाड केले. पण जेव्हा त्याने खाली त्या आईला तडफडताना पाहिलं तेव्हा त्याला तिचं दुःख कळलं आणि त्याने खूप काळजीपूर्वक त्या बाळाला परत आणून दिलं. या घटनेतून प्रेम किती शक्तिशाली भावना आहे हेच दिसून येतं. आणि ती फक्त माणसातच नाही तर प्राण्यांमध्येही असते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी दयानंदांसारखे संत. त्यांच्या निर्भय प्रेमाच्या तेजाने सिंहसुद्धा शांत व्हायचे. खरं तर प्रेम हाच आपल्या वैश्विक कुटुंबाचा आधार आहे. हे बघा, कोणत्याही जीवाची खरी भूक ही पोटाची किंवा शारीरिक नसते, तर ती असते भावनिक. प्रेम, स्नेह, आपुलकी हीच आत्म्याची खरी गरज आहे. चला, हीच गोष्ट आपण आता जरा आणखीच चांगल्या प्रकारे समजून घेऊया. तर ही भावनिक भूक म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही आत्म्याची तहान आहे, जी प्रेम आणि आपुलकी मिळाल्याशिवाय शांतच होत नाही. आपल्याकडे कितीही सुखसुविधा असोत, पण जर भावनांचं पोषण झालं नाही तर कोणताही जीव कोमेजूनच जाणार. या भावनिक भूकेचं एक अगदी चपखल उदाहरण म्हणजे सॅन्टियागो प्राणीसंग्रहालयातल्या माकडांच्या कुटुंबाची ही गोष्ट. ही गोष्ट ऐकल्यावर नक्कीच पटेल की भावनांचं पोषण होणं किती गरजेचं आहे. जरा या चार्टकडे बघा. झालं असं की लहान भावाच्या जन्मानंतर मोठ्या माकडाला आईपासून थोडं वेगळं केलं गेलं. त्याला चांगलं खायला प्यायला मिळत होतं, पण तरीही त्याची तब्येत बिघडत चालली होती. का? कारण त्याची खरी भूक अन्नाची नव्हतीच, ती होती आईच्या प्रेमाची. आणि बघा,
जसं त्याला परत कुटुंबात आणलं तशी त्याची तब्येत लगेच सुधारली. पण इथे त्या माकडीनीने म्हणजे आईने एक खूप महत्वाची गोष्ट शिकवली. तिने मोठ्या मुलाला प्रेम तर दिलंच, पण सोबतच हेही समजवलं की त्याच्या भावनिक गरजा पूर्ण करताना लहान भावाच्या हक्कांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे प्रेमासोबत शिस्त आणि इतरांबद्दल आदर असणं किती गरजेचं आहे हे तिने दाखवून दिलं. तर मग आत्तापर्यंतच्या या सगळ्या कथांमधून आपल्याला काय शिकायला मिळालं? हे मूक प्राणी आपल्याला एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी नेमका कोणता संदेश देत आहेत? चला, या शेवटच्या भागात आपण हेच पाहूया. थोडक्यात सांगायचं तर हेच ते 4 महत्वाचे मुद्दे आहेत. निस्वार्थ प्रेम करणं, कोणत्याही अटींशिवाय मैत्री जपणं, खोलवरची करुणा बाळगणं आणि भावनांचा आदर करणं. या गोष्टी जर आपण ह्या प्राण्यांकडून शिकलो तर आपलं आयुष्य नक्कीच जास्त अर्थपूर्ण आणि आनंदी होईल. आणि शेवटी या सगळ्याचा एकच संदेश आहे. ज्या दिवशी माणूस खऱ्या अर्थाने मनापासून भावनांचा आदर करायला शिकेल ना, त्या दिवशी ही पृथ्वीच स्वर्ग बनेल. आपल्याला स्वर्ग शोधायला कुठे दुसरीकडे जायची गरजच पडणार नाही.